झालेला काचेचा पूल हा आमच्या महाराष्ट्राचे विकास पुरुष, आमचे नेते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज उद्घाटन झालेलं आहे। हे सर्वप्रथम मी इथे जाहीर करतो। पर्यटन दृष्टिकोनातून आज शेर्पे, नापणे आणि आमचा नाधवडे या सगळ्या भागाला जोडणारा हा फार महत्वाचा पूल इथे निर्माण झालेला आहे। सिंधुरत्न योजनेच्या अंतर्गत या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे। यासाठी सिंधुरत्नाचे अध्यक्ष माजी मंत्री सन्मान्य दीपक केसरकर साहेबांचा मी विशेष आभार मानेन। आमच्या पीडब्ल्यूडी खातं असेल, आमचे जिल्हाधिकारी असेल आणि ज्यांनी या पूल बनवण्यासाठी आपला हातभार लावला, परवानग्यासाठी मदत केली, त्या सगळ्या जणांचा मनापासून मी आभार मानतो। या तिन्ही ग्रामपंचायती जे लगत असलेले ग्रामपंचायतचे सगळे सरपंच, ग्रामस्थ ज्यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज आपल्या ह्या भागाला आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा या पर्यटन स्थळामुळे जो निर्माण होणार आहे त्यासाठी जो काही सहकार्य केलं, मी मनापासून धन्यवाद देतो। या सगळ्या अशा पद्धतीच्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळेच आज सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या लोकांना येण्याची कारणं भेटतील, आकर्षण वाढेल, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल आणि हाच आमच्या सगळ्या जणांचा प्रयत्न आहे। या निमित्ताने मी इकडे येणाऱ्या सगळ्याच पर्यटकांना मी आमच्या सगळ्यांच्या वतीने, सरकारच्या वतीने, लोकप्रतिनिधी म्हणून, ग्रामस्थांच्या वतीने मनापासून तुम्हाला आवाहन करेन की पुलावर जाण्या अगोदर काही नियम पर्यटन लावून दिलेले आहेत, म्हणून प्रत्येकाने इथे येऊन आपल्या हक्काच्या ह्या पर्यटन स्थळाची स्वतःहून काळजी घ्यावं। इथे वावरत असताना स्वतःची काळजी घ्यावं, एवढंच आव्हान या निमित्ताने मी व्यक्त करतो। परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।